कोणतंही पद त्यांच्या हाती नसताना, कोणतेही सत्ता हातात नसताना त्यांनी गोरगरिबांच्यासाठी खूप काही असं त्यांनी कार्य केलेलं आहे. हे आमचे जे लाडके उमेदवार आहेत ना, नामदेवराव वायंगडे यांना आम्ही प्रचंड बहुमताने विजय करून देणार. नाही इथून पुढे पण त्यांचं असं सहकार्य मिळण्यासाठी विजय हे आम्ही करून देणार. मुलींना आतापर्यंत पद कुठलंही नसताना आणि कुठलेही राजकीय वरदस्त नसताना मुलींना बरेचसे कामं केले आहेत. आता लोकप्रतिनिधी आम्ही निवडून एनडीच दादा येणार निवडून म्हणून आमचा भरपूर पाठिंबा आहे त्यांना. आमचा स्वतः बायकांचा विचार करून आमच्यासाठी जी जिम उघडली, आता पुढे भविष्यात ते अजून आम्हाला भरपूर त्यांनी सांगितलं. एक तर एक पाण्याची तर टंचाईत आहे. भाजी मंडळ म्हणलं एक ठिकाण चावी पाहिजे, लेडीजसाठी सोय झाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. इथं एवढे शेड तयार त्यांनी करावं, आम्हाला एवढीच इच्छा आहे. च्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता चांगलीच रंगात आलेली आहे. मी आता आहे कोल्हापुरातील उचगाव या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी नेमकं कोणाचं वारं आहे, नेमकं कसं वातावरण आहे हे पाहण्यासाठी आपण इथं आलो आहोत. माझ्यासोबत काही महिला आहेत, या महिलांकडून जाणून घेऊया नेमकं इथं वातावरण कसं आहे, महाविकास आघाडीचं आहे की महायुतीचं आहे हे या ठिकाणी जाणून घेऊयात. माझ्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याशी बोलूया. काकी नमस्कार. हां, नमस्कार. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात. उचगाव जिल्हा परिषदेमध्ये नेमकं वातावरण कसं आहे, काय नेमक्या समस्या इथे आहेत, काय सांगशील? आमचे लाडके नेते म्हणजे उमेदवार उभारले आहेत. त्यांचं नाव आहे नामदेव वायंगडे. ह्यांनी अशी म्हणजे खूप छान कामं केलेली आहेत. त्यांनी गोरगरिबांच्यासाठी खूप स्कीमा राबवलेल्या आहेत. लाडकी बहीण म्हणा, श्रम कार्ड म्हणा, दुसरं म्हणजे भांडी वाटप म्हणा, म्हणजे गरजू व्यक्तींना, महिलांना भांड्याचे वाटप करून हे मोठं त्यांनी काम केलेलं आहे. अशा खूप त्यांनी म्हणजे योजना त्यांनी राबवलेल्या आहेत आणि त्यांचे इतकं सांगण्याचं कौतिक म्हणजे करणे इतकं कमीच आहे. एवढं त्यांनी कोणतंही पद त्यांच्या हाती नसताना, कोणतेही सत्ता हातात नसताना त्यांनी गोरगरिबांच्यासाठी खूप काही असं त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना आम्ही निवडून देण्याचा सर्व महिलांच्या तर्फे किंवा आमच्या राजदीप कॉलनीतर्फे आम्ही त्यांचा खूप पाठिंबा देऊन त्यांना विजयी करण्याचा आमची हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करणार. उचगाव म्हटलं की पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी पाठीमागं महापालिकेचे जिल्हा परिषदेच्या प्रशासकांचं राज होतं. काय नेमक्या समस्या राहिलेल्या आहेत, काय इथे कोणी बघितलेलं आहे का तुमच्या कॉलनीकडे नेमक्या उचगावच्या पाण्याच्या प्रश्न? नाही, याच्या अगोदर कसं व्हायचं, पाणी 8 दिवसात न यायचं, 4 दिवसात न यायचं. पण आता ही सत्ता आलेल्यापासून 1 दिवस आडानं रेग्युलर पाणी आहे. पहिल्यापेक्षा पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि इकडे ह्या लोकांचं ही आता सत्तेत नव्हती, पण त्या लोकांचं इकडे लक्ष होतं. त्यांनी चांगली सोय केली आहे. आमच्या गल्लीत म्हणजे कॉलनीत डाम नव्हता, लाईटची सोय त्यांनी केली आहे, रस्ता केलेला आहे, पाण्याचं दिलं आहे. आपल्या महिलांना ज्या गरजा पूर्ण पाहिजे होत्या त्या गरजा त्यांनी सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. एकीकडे काँग्रेसचे उमेदवार कीर्तिकुमार मुसोटे आहेत, तिथे नामदेव वायंगडे आहेत, आणखीन काही उमेदवार आहेत. या एकंदरीमध्ये तुम्हाला काय वाटते, नेमकं कुणाचं वजन जास्त आहे आणि काय नेमकं कोणी काय केलं आहे या ठिकाणी? तसं म्हटलं तर त्यांनी पण त्यांच्या काळात थोडीफार कामं केलेली आहेत. त्यांना पण काही म्हणायचं नाही, त्यांनी जेवढं होईल तेवढं केलेलं आहे. पण राहिलेली कामं पण जी सत्तेत लोक नव्हती त्या लोकांनी पण केलेली आहेत. त्याबद्दल त्यांचं पण आभार नाही, यांचं पण आम्ही आभार मानणार. पण आता जे हे आमचे जे लाडके उमेदवार आहेत ना, नामदेवराव वायंगडे यांना आम्ही प्रचंड बहुमताने विजय करून देणार. नाही इथून पुढं पण त्यांचं असं सहकार्य मिळण्यासाठी विजय हे आम्ही करून देणारच आहे. एक जिल्हा परिषद निवडणुका आता तर लागलेल्या आहेत. नेमकं उचगावमध्ये काय प्रश्न तुम्हाला सध्या जाणवत आहेत मला सांगा, जे सुटलेले नाही? मला वायंगडे दादांचं फक्त इतकंच अभिमान आहे, त्यांनी कुठल्याही गोष्टीला लेडीजाला कधी पण काम कुठलंही पडू दिलं नाही. त्यांनी पाठिंबा बहिणीसाठी त्यांनी उभे राहिलेले आहेत. काय नेमकं केलं वायंगडे? बहिणीचं, परत लाल बावट्याचं, परत विद्युत आमच्या छोटे छोटे लहान मुलं आहेत त्यांच्याकरता आम्हाला डाम वगैरे आणून दिलेले आहेत. या मतदारसंघामध्ये वायंगडे ही पहिली पसंत ठरणार का? हो, नक्की. काय सांगशील, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पण वाटतं की वायंगडेच निवडून एनडीच दादा येणार निवडून म्हणून आमचा भरपूर पाठिंबा आहे त्यांना, कारण त्यांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीत अडवून दिलेलं नाहीये. एनटी दादाच का नेमकं काय केलं एनटी दादा? एनडी दादाने आमचे प्रश्न ते सांगण्याच्या पलीकडे आहेत. म्हणजे गरिबांच्यासाठी जे आम्हाला महिलांना आता की नाही व्यायामला वगैरे जायला होत नाही, तरी पण त्यांनी आम्हाला इथे तळ्याशेजारी व्यायाम मशीनं बसवून दिलेले आहेत. एवढी म्हणजे त्यांनी आमची महिलांची काळजी घेतली. का तर कामाच्या याच्यामुळे आम्ही सगळं करतोय पण आम्ही स्वतःची काळजी घेत नाही, म्हणून त्यांनी स्वतःहून एनडी दादानी हे माडिक साहेब ना
अमलदादा माडिक साहेब यांच्याकडून सगळी ती मशीनं घेऊन व्यायामची तिथं बसवून आम्हाला रोज 1 तास तिथं जावं म्हणून आम्ही थोडंफार वेळ मिळेल तसं जातोय आणि आम्ही आमच्या शरीराची काळजी घेतोय. आणि त्यांनी मेन म्हणजे आमच्या शरीराची काळजी घेतली, घरातली घेत नाहीत पण त्या भाऊ म्हणून आमची त्यांनी भरपूर काळजी घेतली आणि त्यांनी ते आम्हाला तिथं सगळं ते व्यायामचं दिलेली आहे. पद नसताना हां सर्व केलेलं आहे आणि एवढ्या बारकाईनं कोण विचार करत नाही. एनडी दादांनी आमचा स्वतः बायकांचा विचार करून आमच्यासाठी जी जिम उघडली. आता पुढे भविष्यात ते अजून आम्हाला भरपूर त्यांनी सांगितले की तुमच्यासाठी गृहउद्योग आम्ही उभा करू. ह्याच्यासाठी आम्ही त्यांना निवडून देणार आहे. प्रचंड मताने त्यांना आम्ही निवडून देण्याचं आवाहन करत आहोत. त्या प्रतिक्रिया आपण इथल्या पाहिल्या. आणखीन काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. नेमकं या मतदारसंघामध्ये वातावरण कसं आहे, कुणाला जास्त नागरिकांचा पाठिंबा आहे. नाव सांगा. जिल्हा परिषदेचं निवडणुका लागलेल्या आहेत. उजगावमध्ये महायुतीचे उमेदवार उभे आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत. नेमकं काय वातावरण आहे नेमकं इथं, काय वाटतं तुम्हाला? वातावरण छान आहे आणि एनडी साहेब कोणतेही पद नसून आमच्यापर्यंत सगळ्या योजना आणतात. त्यांचं माही सेवा केंद्र असल्यामुळे लाडक्या बहिणीची योजना असू दे, कोणतेही पोरांच्या शाळेबद्दल असू दे, ते आमच्यापर्यंत सगळं पोहोचवतात. एनडी साहेब म्हणजे नेमकं कोण? नामदेव वांगडे कुठल्या पक्षाकडून आहेत, काय आहे? भाजप पक्षाकडून आहेत. काय काय नेमके केले त्यांनी खास करून? म्हणजे रुग्णांसाठी रुग्णवाहिका दिल्या, शाळेतील मुलांसाठी गोरगरिबांसाठी खूप काही करतात. आम्हाला कोणतीही योजना असेल तर त्यांनी सांगतात ही योजना आहे, हे करा, फॉर्म भरा, आमच्यापर्यंत सगळं पोहोचवतात. तुमचं एनडी साहेबांना आमचा पाठिंबा आहे. त्यांनी आमच्यासाठी लाडकी बहीण योजना हे सगळं आपल्या भाजपकडून आपल्याला सोयी सगळ्या आहेत. म्हणजे तळागाळापर्यंत योजना तळागाळापर्यंत पोचलेल्या आहेत सगळ्यांना, प्रत्येकांना. तर आता उजगावमध्ये ग्राउंड रिपोर्ट घेत आता आपण आलो उजगावच्या भाजी मार्केटमध्ये. हे भाजी मार्केट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे उजगावचं भाजी मार्केट आहे. जाणून घेऊयात. माझ्यासोबत दादा आहेत. दादा काय सांगशील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, नेमकं उजगावमध्ये वातावरण कसं आहे, काय एक व्यावसायिक म्हणून तुम्ही सांगशील? गावामध्ये आहे छान वातावरण आहे. इलेक्शन सगळे तिकडे प्रचार वगैरे चालू आहे. प्रचार चालू आहे. महाविकास आघाडीचे देखील उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत. नेमकं काय वाटतं तुम्हाला, कोण येईल यांच्यामध्ये? सध्या जनतेत मिसळणारा माणूस, गोरगरिबाची जाण असणारा आणि देवाधारात पण काम करणारा माणूस, म्हणजे गरिबाची जाण कधी बी हाक मारा असं म्हणणं तर एनडी साहेबाची गोरगरिबामध्ये चर्चा आहे. गरिबांचा वाली काय नेमकं, आता तुम्ही पण स्ट्रीट वेंडर आहेत, रस्त्यावर व्यावसायिक आहेत, म्हणजे भाजी मंडईत जर व्यवसाय करत असेल, नेमकं काय केले? म्हणजे त्याने इथं स्वच्छ हे लाईट नव्हती इथं, मग हायमास तो तिचा हायमास मंजूर केला, लाईटची व्यवस्था केली, जलजीवन अंतर्गत तिथं खाली पाण्याची व्यवस्था केली. आता वरनं निधी आला ती बांधकाम याचं शेडचं पत्रे वगैरे काम चालू आहे. हां, तर याच भाजी मार्केटमध्ये मी आलो. इथं मावशी आहेत ज्या भाजी विकायला बसल्यात, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं उजगावमध्ये वातावरण कसं आहे, जिल्हा परिषदेसाठी त्यांना कोणता उमेदवार निवडून हवा आहे आणि इथल्या समस्या देखील काय आहे. मावशी काय सांगशील, तुम्ही मार्केटमध्ये भाजी विकताय, इथं काय नेमकी समस्या जाणवते तुम्हाला? समस्या म्हणजे इथं भाजी मंडईमध्ये अजिबात इथं पावसात आमचा माल भिजतोय, उन्हाचं स्तर लवकर लावलं तर माल वाळतोय. त्याच्यासाठी त्यांनी शेडायचं उपलब्धी करावी. लेडीजसाठी एक बाथरूम बांधलं पाहिजे त्यांनी. एक तर एक पाण्याची तर टंचाई आहे. भाजी मंडळामध्ये एक ठिकाण तर चावी पाहिजे. लेडीजसाठी सोय झाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. इथं एवढे शेड तयार त्यांनी करावं, आम्हाला एवढीच इच्छा आहे. उमेदवार आतापर्यंत किती वर्ष झाली हे बांधून आणि हे का राहिले नेमकं? ते म्हणाले तसं तुम्हाला प्रत्येक टायमाला जे येतात ते आव्हान फक्त देतात की तुम्ही मतं द्या, निवडून देतो आम्ही, निवडून द्या, एवढं सांगतात. परत ते इकडं काही येतच नाहीत भाजी मंडईत. आता नौखे देखील उमेदवार आहेत, पहिल्यांदा उभा राहिलेले जुने देखील उमेदवार आहेत. ठीक आहे, 3 उमेदवारांमध्ये प्रामुख्याने इथली लढत आहे. काय वाटतं तुम्हाला, कोण यावं यातलं? असं काय मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही. कोणी पण यावं, आम्ही जे आम्हाला आश्वासन देईल त्याला आम्ही मग ठामपणे देऊ. आम्हाला शेड बांधण्याचं त्यांनी आणि लेडीची बाथरूमची सोय करावी, आम्ही त्यांना निवडून देणार. उजगावमधलंच का तुम्ही? उचगावमधलंच. उजगावमध्ये पाण्याचा प्रश्न देखील आहे, तो सुटलेला नाही. पाणी 1-2 दिवसांनी येते पाणी, त्याच्या पण ते सोडलं पाहिजे. रोजच्या रोज 1 तास पर आलं पाहिजे, एक अर्धा तास येऊन दे, पण रोज यावं एवढीच इच्छा आहे. म्हणजे कोणी पण निवडून येऊन दे, ह्या समस्या सुटल्या पाहिजे पहिल्यांदा. कोण येणार आहे त्यांनी ती समस्या सोडावं, आम्ही सगळीजण त्याला ठाममध्ये पाठिंबा देणार आम्ही.
आश्वासन तर देऊन गेलेत, आता आश्वासन देणारच पाहिजे. आश्वासन देणार नाही, त्याचं मुख्य तिने सांगितलं पाहिजे की आम्ही तुमचं निवडून आल्याबद्दल तुम्हाला शेड बांधून देतो, लेडीची सोय करतो, एवढं त्यांनी सांगितलं पाहिजे. शेड आम्हाला एवढं त्यांनी करून दिलं पाहिजे. तर एकंदरीत आपण इथं बघतोय एकंदरीत आपण बघतोय या ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया देखील पाहायला मिळतात. जास्त कल कुठल्या बाजूने आहे हे तुम्ही देखील पाहू शकताय. इथल्या ज्या समस्या आहेत ते जो कोण निवडून येणारा उमेदवार असू दे त्यानं एकंदरीत सोडवल्या पाहिजेत, अशा प्रतिक्रिया देखील आपल्याला इथं उमटताना पाहायला मिळत आहेत.